myself, Dr. Amol D. Adao, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadevi Patil, Art and Science College, Risod. Now, today we are discuss the next point. Unit number 5th is nothing but the replica plate techniques, generally utilization for the determination of nutritional requirement. Determination of nutritional requirement, there are two different types of generally method utilized for the for the identification of exact nutrition for required for the growth of bacteria. ओके, तर आज आपण अतिशय महत्त्वाचा एक न्यूट्रिशनल डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट कोणकोणत्या टेक्निकनं केलं जाते. आणि आपण सांगितलं की बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाला सर्वाईव्ह राहण्यासाठी न्यूट्रिशन पाहिजे. मग न्यूट्रिशनचे प्रकार पाहिले, कार्बन असेल, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फेट, etc. दे ऑल इसेन्शियल nutrient required for the growth of bacteria. But we are also discuss the next point of the media and its types is nothing but the selective medium, means selective type of nutrition required for the selective type of microorganism. Okay, simply as a selectivity. मग काही मायक्रोऑर्गनिझमला सिलेक्टिव्ह न्यूट्रिशनच पाहिजे त्यांना सर्वाईव्ह राहण्यासाठी, जगण्यासाठी, किंवा ते जर त्यांना मिळालं तर ते जास्त पटीनं ते जास्त त्याची ग्रोथ करत असतात बॅक्टेरिया. मग अशा वेळेस आपल्याला ते जे न्यूट्रिशन आहे म्हणजे स्पेसिफिक न्यूट्रिशन जे आहे ते स्पेसिफिक न्यूट्रिशन आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला कसं ते आयडेंटिफाय करायचं असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकोलायसाठी कार्बन पाहिजे, ओके, किंवा बॅसिलस सबटिलिसच्या या बॅक्टेरियासाठी एखादं फॉस्फेट पाहिजे. मग फॉस्फेटच का पाहिजे? व्हाय नीड द स्पेसिफिक सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन रिक्वायर्ड फॉर द सिलेक्टिव्ह टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गनिझम, which are the different techniques generally or methods generally utilization for the determination of nutrition for the growth of bacteria. Okay, means तुमच्या लक्षात असं येईल की आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे मायक्रो ऑर्गनिझम्स आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गनिझमला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन पाहिजे त्याच्या ग्रोथसाठी. परंतु आपण ते आयडेंटिफाय कसं करायचं की फॉर एक्झाम्पल फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल तर त्या PSB बॅक्टेरियाला फॉस्फेटच त्याच्या ग्रोथसाठी पाहिजे. हे आपण कसं आयडेंटिफिकेशन करणार? तर ते जे आयडेंटिफिकेशन करणाऱ्या मेथड आहे त्यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया और फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गनिझम. ओके, नाउ टुडे वी आर डिस्कस द वन मेथड ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन रिक्वायरमेंट इज नथिंग बट दी रेप्लिका प्लेट टेक्निक. आता रेप्लिका प्लेट टेक्निक आणि ॲक्झोनोग्राफिक टेक्निक या दोन मेथडनी मायक्रो ऑर्गनिझमला बॅक्टेरियाला जगण्यासाठी कोणत्या सिलेक्टिव्हची न्यूट्रिशनची आवश्यकता आहे व ते कसं आपण आयडेंटिफाय करणार आहे की फॉर एक्झाम्पल सिलेक्टिव्ह मायक्रो ऑर्गनिझमला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाला फॉस्फेटच त्याच्या सर्वाईव्हसाठी त्याच्या ग्रोथसाठी लागते हे आपण कोणत्या बेसिसवर पाहणार आहे. त्याच्यासाठी दोन मेथड आहे, ॲक्झोनोग्राफिक आणि रेप्लिका प्लेट टेक्निक. आता आपण पहिल्यांदा रेप्लिका प्लेट टेक्निक आज बघणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस वन. ओके, आता तुम्हाला असं लक्षात येईल की अशा प्रकारचा तुम्हाला एक आपल्याकडे बर्नर राहते आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हा मीडिया तयार करावा लागेल. ओके, मीडिया तुम्हाला हा तयार करावा लागेल. मग मीडिया तयार करताना तुम्हाला पेट्री प्लेट घ्यावं लागेल. पेट्री प्लेट पहिल्यांदा स्टरलाइज करावं लागेल, त्याच्यामध्ये हे न्यूट्रिशन टाकावं लागेल आणि हे जे न्यूट्रिशन आहे हे जे बेसल मीडियम आहे, पेट्री प्लेट आहे, या पेट्री प्लेटमध्ये न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशन पोर केल्यानंतर पोर करावं लागेल. ओके, पोर केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही एक वुडन ब्लॉक घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? वुडन ब्लॉक, एक लाकडी ठोकळा घ्यावा लागेल आणि त्या लाकडी ठोकळा असा ठोकळा की ही जी पेट्री प्लेट आहे या पेट्री प्लेटच्या आतमध्ये तो जो आहे तो बसला पाहिजे. ओके, तो असा आतमध्ये त्याचं जे सर्कल आहे या ठोकळ्याचं, लाकडी ठोकळ्याचं आणि या पर्टिक्युलर पेट्री प्लेटचं, तर ह्या पेट्री प्लेट
तुम्हाला या पद्धतीमध्ये घ्यावं लागतील. इथं तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्ही बघता येईल की इथं पेट्री प्लेट आहे, याच्यामध्ये मीडिया आपण टाकलेला आहे. आता ही जी प्लेट आहे ही आपल्याला मास्टर प्लेट म्हणणार आहे याला आपण. ही जी पेट्री प्लेट आहे त्याच्यावर हे डॉट डॉट दिसत आहे, हे काय आहेत त्याचे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियल कॉलनीज या पर्टिक्युलर पेट्री प्लेटवर आलेल्या आहेत. ओके. आणि हे जे आता हे जे पेट्री प्लेट आहे हिला आपण मास्टर प्लेट म्हणणार आहे. या मास्टर प्लेटवर वेगवेगळे बॅक्टेरिया तुम्हाला दिसत आहे. या पेट्री प्लेटवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असणार. ओके. किंवा फॉर एक्झाम्पल सिंगल कॉलनीज असेल, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये इकोलाइज बॅक्टेरिया, एकाच प्रकारचे बॅक्टेरिया. परंतु हे जे बेसल मीडियम आहे, ह्या ज्या 4 पेट्री प्लेट आहे, या 4 पेट्री प्लेटमध्ये आपण वेगवेगळे न्यूट्रिशन घेणार आहे. म्हणजे एका ह्याच्यात कार्बन सोर्स असेल, एका ह्याच्यात कार्बन सोर्स घेतला, एका ह्याच्यात हायड्रोजन सोर्स घेतला, एका ह्याच्यात फॉस्फेट सोर्स घेतला. म्हणजे हा जो मीडिया आहे याच्यामध्ये कार्बन आहे, याच्यामध्ये फॉस्फेट आहे, याच्यामध्ये नायट्रोजन आहे, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आहे. ओके. बॅक्टेरिया एकच बॅक्टेरिया आहे या पेट्री प्लेटमध्ये. या पेट्री प्लेटचं नाव म्हटलेलं आपण याला मास्टर प्लेट, कारण याच्यामध्ये एकाच प्रकारचा मायक्रोऑर्गनिझम आहे, इकोलाय. मग इकोलाय नावाच्या बॅक्टेरियाला या ज्या 4 पेट्री प्लेट आहे या 4 पेट्री प्लेटमध्ये कोणत्या प्रकारचे न्यूट्रिशन लागते हे आपण आयडेंटिफाय करून राहिलो. म्हणजे इकोलायला मग फॉस्फेट जास्त पाहिजे, नायट्रोजन पाहिजे, सल्फर जास्त पाहिजे, हे आपण शोधून राहिलो. यालाच म्हणणार आहे आपण डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ओके. मग तुमच्या लक्षात आलं असेल याच्यासाठी पेट्री प्लेट पाहिजे, याच्यासाठी लाकडी ठोकळासुद्धा पाहिजे, परंतु हा स्टरलाइज केलेला असणार आहे. ओके. हा काय आहे? स्टरलाइज केलेला वुडन ब्लॉक. ओके. मग आता त्याचं जे सर्कल आहे, याचं सर्कल त्या लाकडी ठोकळ्याच्या आतमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे पेट्री प्लेटच्या आतमध्ये तो लाकडी ठोकळा जो आहे, हा जो लाकडी ठोकळा आहे तो त्याच्यामध्ये बसला पाहिजे. याला आपण म्हणणार आहे मास्टर प्लेट. बघा इथे आपण काय म्हटलं याला मास्टर प्लेट. या मास्टर प्लेटवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. ओके. आता आपण मार्क केलेलं आहे फॉर दिस. ओके. ह्या पेट्री प्लेट याला आपण मास्टर पेट्री प्लेट म्हणतो. याच्यामध्ये हे जे तुम्हाला डॉट डॉट दिसत आहे हे बॅक्टेरिया आहे. मग एकाच प्रकारचे बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल इकोला आहे. इकोलाला जगण्यासाठी जास्त प्रमाणात कोणत्या न्यूट्रिशनची आवश्यकता आहे ते आपण या माध्यमातून, या टेस्टच्या माध्यमातून आपण बघत आहे. हे थेरीमध्ये ॲज वेल ॲज प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन म्हणजे बॅक्टेरियाला जगण्यासाठी कोणत्या जास्त न्यूट्रिशनची आवश्यकता आहे आणि हे शोधून काढणारी मेथड, त्यालाच आपण म्हटलेलं आहे सिम्पली ॲज अ डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ओके. तर त्याच्यानंतर ही मास्टर प्लेट आहे. मास्टर प्लेट घ्यायची, त्याच्यानंतर हे मास्टर प्लेटवर मार्किंग करायची. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला तो जो लाकडी ठोकळा आहे, तो लाकडी ठोकळा जो आहे तो असा या मस्लिन क्लॉथनं, ओके, किंवा याला आपण ॲटोक्लेव केलेला आहे, सर्व वेल स्टरलाइज आहे. वेलवेट पेपर घ्यायचा. काय घेणार आहे तुम्ही? वेलवेट पेपर. ओके. लाईक दिस. ओके. हा वेलवेट पेपर घेणार आहे. हा वेलवेट पेपर घेतल्यानंतर हा ॲटोक्लेव केलेला आहे, स्टरलाइज केलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया नाही किंवा काही नाही. या लाकडी ठोकळ्याला ते वरच्या भागामध्ये काय करणार आहे तुम्ही? ते लावून घेणार आहे. ओके. आणि ही जी रिंग आहे, ही रिंग त्याच्या आजूबाजूनं तुम्ही लावू शकता, जेणेकरून ते वेलवेट पेपर जो आहे तो अतिशय फिट किंवा टाईटली पॅक केला जाईल. ओके. लाईक दिस. टाईटली पॅक केलेला आहे हा वेलवेट पेपर या पर्टिक्युलर याने. त्याच्यानंतर आता इथे बर्नर चालू आहे, म्हणजे इथे असेप्टिक कंडिशन आहे. एअरसुद्धा स्टरलाइज झालेली असते, तुमचे हात वगैरे सॅनिटाईज झालेले असतात, हे पूर्ण कंडिशन झालेले असते. आणि त्याच्यानंतर ही जी पेट्री प्लेट आहे त्याच्यावर उलटी करून ठेवायची. ओके. लाईक दिस. आता उलटी केल्यानंतर थोडीशी प्रेस करायची. ओके. हे बघा हाताने ते काय करून राहिले? प्रेस करून राहिले. प्रेस केल्यानंतर तो जो लाकडी ठोकळा आहे त्याच्यावर जो वेलवेटचा पेपर लावलेला आहे स्टरलाइज केलेला, आणि त्याच्यावर उलटी करून ही पेट्री प्लेट ठेवलेली आहे. त्या पेट्री प्लेटच्या सरफेसवर काय होते? बॅक्टेरिया होते. आणि बॅक्टेरिया मग काय होतील? त्या वेलवेटच्या पेपरला काय होतील? स्टिक होतील, लागल्या जातील. ओके. पुन्हा पेट्री प्लेट ॲज इट इज ती ठेवून द्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो वेलवेटचा पेपर आहे, या वेलवेटच्या पेपरवर ती
लागलेली स्टिक केलेली आहे. आता दुसरी पेट्री प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये कार्बन जो सोर्स आहे तो कार्बन असेल, दुसरी पेट्री प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये फॉस्फेट असेल, सल्फर असेल, असं वेगवेगळ्या न्यूट्रिशन वेगवेगळ्या पेट्री प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आता बॅक्टेरिया एकच आहे, इकोलाच आहे, मग इकोला मग फॉस्फेट जास्त लागतो, नायट्रोजन जास्त लागतो, कार्बन जास्त लागतो, वेगवेगळ्या प्लेट ज्या आहेत त्याच्यावर इन्व्हर्टेड करून ठेवायच्या. ओके, मग तुम्हाला असं लक्षात येईल, इथे तुम्ही बघू शकता. ओके, लाईक दिस वेगवेगळ्या पेट्री प्लेट त्या वुडन ब्लॉकवर आपण काय करून राहिलो, प्रेस करून राहिलेलो आहे. पुन्हा काढून घ्यायची, पुन्हा ठेवून द्यायची. अजून आता दुसरी असेल एक हायड्रोजन सोर्स, कार्बन सोर्स वगैरे आपण सर्व पेट्री प्लेट इथे घेतलेले आहेत. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथे जो बर्नर आहे तो पुन्हा इथे काढून घ्यायचा आणि बर्नर इथे चालू केल्यानंतर आता हा जो वेल्वेट पेपर आहे, हा वेल्वेट पेपर तुम्हाला डस्टबिनमध्ये तुम्ही ट्रान्सफर करून द्यायचा. ओके, लाईक दिस. अशा पद्धतीने तुम्हाला जे अशा प्रकारे मग तुम्हाला काय करायचं, या वेल्वेट पेपरवर हे मास्टर प्लेट प्रेस करायची. मास्टर प्लेट प्रेस केल्यानंतर तुम्हाला ही प्लेट प्रेस केल्यानंतर त्याच्यावरचे बॅक्टेरिया त्या वेल्वेटच्या पेपरवर काय होतील, स्टिक झालेले असतील. वेल्वेटच्या पेपरवर स्टिक झाल्यानंतर बघा ते किती व्यवस्थित करत आहे. असेप्टिक कंडिशनमध्ये ॲटोक्लेव्ह केलेलं आहे सर्व, मीडिया असेल, पेट्री प्लेट असेल, वुडन ब्लॉक असेल आणि ते वेल्वेट पेपर असेल. हा काढून घ्यायचा. ही मास्टर प्लेट झाली, इकोला आहे. आता दुसरी प्लेट घ्यायची की ज्याच्यामध्ये कार्बन सोर्स आहे. ओके, फॉर एक्झाम्पल कार्बन सोर्स आहे, ग्लुकोज असेल फॉर एक्झाम्पल. याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत का, नाही, फक्त मीडिया आहे. मग त्याच्यावरती ठेवून द्यायची पेट्री प्लेट. पेट्री प्लेट ठेवून दिल्यानंतर ती प्रेस करायची. ओके, प्रेस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, दुसरी पेट्री प्लेट घ्यायची, सल्फरची घ्यायची. ओके, सल्फर सोर्सची. पुन्हा ती पेट्री प्लेट घ्यायची, तुम्ही पुन्हा याच्यावर स्टिक करायची आणि नंतर हा वेल्वेट पेपर डिस्ट्रॉय करून टाकायचा. डिस्ट्रॉय म्हणजे वॉश करायचा. अल्कोहोलमध्ये तुम्ही टाका. अल्कोहोलमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला ही जी पेट्री प्लेट आहे हे इन्क्युबेशनसाठी ठेवायची. इन्क्युबेशन झाल्यानंतर 24 हावर्स बाय 37. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की ही जी पेट्री प्लेट होती, या पेट्री प्लेटमध्ये मास्टर प्लेटमध्ये आपण घेतलेला आहे. मास्टर प्लेटमध्ये घेतल्यानंतर तो जो पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे तो पर्टिक्युलर बॅक्टेरिया याच्यावर स्टिक झालेला आहे. स्टिक झाल्यानंतर दुसरी पेट्री प्लेट घ्यायची, ज्याच्यामध्ये एका पेट्री प्लेटमध्ये असे 4-5 पेट्री प्लेट इथे खाली ठेवलेल्या होत्या. हे बघा, याच्यामध्ये कार्बन असेल, याच्यामध्ये हायड्रोजन असेल, याच्यामध्ये सल्फर असेल, फॉस्फेट असेल, हे सर्वच्या सर्व याच्यावर ठेवायचं, प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर ही जी पेट्री प्लेट आहे ही पेट्री प्लेट इन्क्युबेशनमध्ये ठेवायची. इन्क्युबेशन झाल्यानंतर याच्यावरसुद्धा बॅक्टेरिया जर आले, बॅक्टेरियाची ग्रोथ जर आली, तर तुम्ही काय म्हणणार आहे, इकोलाई नावाच्या बॅक्टेरियाला कार्बन सोर्स जास्त लागतो. ज्यावर तुम्ही मग फॉस्फेट असेल, सल्फर असेल, ज्यावर ग्रोथ जास्त दिसेल बॅक्टेरियाची, ती पेट्री प्लेट आपण त्यालाच काय म्हणणार आहे, तो इकोलायला कार्बन जास्त लागतो की हायड्रोजन लागते का सल्फेट लागते का फॉस्फेट लागते. या बेसिसवर आपण इझिली त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे ते इझिली आपण ते करू शकतो. नंतर ते डिस्कार्ड करायचं, कारण हा जो आहे हा वेल्वेट पेपरसुद्धा याच्यावर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. हा जर कुठे टाकला तर कम्युनिटीला डिसऑर्डर्स आहे, तुम्हालासुद्धा याच्यापासून डिसीज होऊ शकतात. जर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम जर तुम्ही याचं जर व्यवस्थित तुम्ही जर हे करत असाल तर. आणि अशा पद्धतीने आपण रेप्लिका प्लेट टेक्निक ही करत असतो विथ द हेल्प ऑफ वेल्वेट पेपर, वुडन ब्लॉक, पेट्री प्लेट अँड सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मास्टर प्लेट, मास्टर प्लेटवर काय असतात, इकोलाय. तर अशा पद्धतीने एक साधी रेप्लिका प्लेट टेक्निक आहे. आणि मग त्या ज्या वेगवेगळ्या सोर्सेस, वेगवेगळ्या न्यूट्रिशनच्या पेट्री प्लेट आहे, त्या पेट्री प्लेटवर जर आफ्टर इन्क्युबेशन जर ग्रोथ आली, त्याच्यावर जर बॅक्टेरिया दिसले, जसे मास्टर प्लेटवर तुम्हाला डॉट बॅक्टेरिया दिसले होते, तसेच जर बॅक्टेरियाची ग्रोथ त्या पर्टिक्युलर सिलेक्टिव्ह न्यूट्रिशनमध्ये आली, म्हणजे कार्बन मध्ये आले, तर आपण काय म्हणणार आहे, इकोलाई नावाच्या बॅक्टेरियाला कार्बन जो आहे तो अतिशय त्याला न्यूट्रिशन त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या वाढीसाठी त्याला आवडतो आणि त्याची ग्रोथ होते जास्त पटीनं. त्या पेट्री प्लेटवर आपल्याला ते दिसलेलं आहे. म्हणजे आपण कोणत्या बॅक्टेरियाला कोणतं न्यूट्रिशन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे साध्या एका मेथडनं, रेप्लिका प्लेट टेक्निक
मेथडनं आपण जे आहे ते करू शकतो. आता तुमच्या अशा लक्षात येईल की रेप्लिका प्लेट टेक्निक्स ही एकदम इझी टेक्निक्स आहे आणि इझिली हँडल आपण ते करू शकतो. लॅडनबर्ग नावाच्या सायंटिस्टनं 1952मध्ये ही जी मेथड आहे रेप्लिका प्लेट टेक्निक फॉर द डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशन फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया ही शोधून काढलेली होती आणि अतिशय एक साधी सरळ सोपी एक मेथड आहे आणि त्या मेथडनेच आपण हे लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपण हे जे पर्टिक्युलर रेप्लिका प्लेट टेक्निक आहे ती परफॉर्म करत असतो. या पर्टिक्युलर एखाद्या सिलेक्टिव्ह मायक्रोऑर्गनिझमला कोणतं न्यूट्रिशन त्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे शोधून काढण्यासाठी, हे आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, थँक्यू एव्हरीवन. नेक्स्ट डेला आपण पाहणार आहे ऑक्झोनोग्राफिक टेक्निक फॉर द डिटर्मिनेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट.